हॅलो फ्रेंड्स, आपण आज प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. सो इन अ गिवन फिगर फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय आणि झेड. ओके. सो आधी आपण गिवन डेटा जो आहे तो लिहून घेऊया. व्हॉट इज गिवन? दॅट अँगल टीईएन इज 100 डिग्री. Also, angle EMR is given as 140 डिग्री. आता आपल्याला माहिती आहे की लिनियर पेअरची टोटल 180 असते. तर आपण ते लिहून घेऊया. गिवन आपल्याला जे थेरम आपण जे वापरतोय, आपण जे अजम्पशन वापरतोय ते आपण लिहून घ्यायचं. वी नो दॅट द सम ऑफ angles in linear pair is 180 डिग्री. देअरफॉर आता पहिला आपण हा पेअर पकडूया. हा बघा, हा वाला. हा कोणता पेअर आहे बघा आपला? अँगल EMR, ज्याची व्हॅल्यू 140 आहे, प्लस अँगल EMN ज्याची व्हॅल्यू झेड दिली आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं? बिकॉज ते लिनियर पेअर मध्ये. ठीक आहे. देअरफॉर EMR इज गिवन एज 140 डिग्री. EMN is given as Z, that is equal to 180 degree. So therefore Z is equal to 180 degree minus 140 degree. Therefore Z is equal to 40 degree. So आपल्याला हे पहिलं आन्सर मिळालं, त्याला आपण छानपैकी बॉक्स करून घेतलेला आहे. ओके. नेक्स्ट पुढे जाऊया. आता आपण सेम लॉजिकने काय करूया? वाय फाइंड आउट करूया. त्याच्यामुळे हा पेअर घेऊया आपण, 100 आणि वाय वाला. 100 आणि वाय वाला पेअर घेऊया. परत लिहायचं थेरम नाही बाबा, तेवढी करायची गरज नाही. आपण डायरेक्ट लिहूया, इक्वेशन लिहूया. अँगल TEN म्हणजे कोणता? 100, इक्वेशन वाला 100, प्लस अँगल NEM म्हणजे कोणता बानो? तर वाय, दॅट इज इक्वल टू अगेन 180 डिग्री. रिझनिंग काय? अँगल्स इन लिनियर पेअर. फुल ठेवण्याची गरज नाही, पण शॉर्ट मध्ये लिहूया. अँगल्स इन लिनियर पेअर. शॉर्ट मध्ये आपण त्याचं रिझनिंग दिलं. देअरफॉर आता व्हॅल्यू पुट करूया. TEN ची व्हॅल्यू किती आहे? 100 डिग्री. NEN ची व्हॅल्यू किती आहे? वाय, गिवन एज वाय, दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू 180 मायनस 100 डिग्री. देअरफॉर वाय इज इक्वल टू 80 डिग्री. झालं. आपल्याला सेकंड सुद्धा इक्वेशन ची व्हॅल्यू मिळाली आहे. नेक्स्ट करूया आपण आता एक्स करता फाइंड करूया. आता एक्स करता आपण वेगळी थेरम वापरतोय. कोणती वाली? की ट्रायंगल्सचे जे अँगल असतात ते सगळे 180 असतात, ते वापरूया. तो लिहूया. वी नो दॅट द सम म्हणजे टोटल सम ऑफ कोणाची? अँगलची. सम ऑफ अँगल्स इन अ ट्रायंगल is also how much? 180 degree. Therefore x plus y plus z must be 180 degree. तर यामधलं आपल्याला x तर नाही माहिती अजून, पण y मिळालंय, z मिळालंय. मग त्याला आपण ऍड्रेसिंग करूया. हा बघा, ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, ह्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया, इकडे म्हणूया फ्रॉम 1 and 2. आपल्याला काय कळालंय बाळांनो? की x तर माहित नाहीये, पण y ची व्हॅल्यू 80 आहे आणि z ची व्हॅल्यू 40 आहे. दॅट इज 180 डिग्री. देअरफॉर x प्लस, आता 80 प्लस 40 किती झाले? 120 डिग्री. दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 60 डिग्री. ऑलराईट, झालं. तर आपल्याला तीनही अँगल्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. अशा प्रकारे एकदम सिंपल क्वेश्चन हा होता. एकामध्ये आपण वापरला लिनियर पेअर, एकात वापरला आपण ट्रायंगल्सची टोटल. दॅट्स इट. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 6. फिगर 3.10 लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE. म्हणजे बघा, ही लाईन आणि ही लाईन DE ही पॅरलल आहे. तर त्यामुळे काय होतं बाळांनो, हा अँगल 70, दॅट मस्ट बी अँगल दिस D70. का बरं? अल्टरनेट अँगल्स. की ज्या वेळेला पॅरलल लाईन मध्ये अल्टरनेट अँगल असतात
दोज मस्ट बी इक्वल, दोज मस्ट बी कॉन्ग्रुएंट, त्यामुळे 70 झालं. आता बघा मला इथे ट्रायंगल दिसतोय DRE, ट्रायंगल DRE हा ट्रायंगल दिसतोय, त्यातला हा 70 आहे आणि हा 40 आहे, मग उरलेला अँगल हा असणार आहे, दॅट मस्ट बी अगेन 70. ओके, 70 + 40 110, म्हणजे हा 70 उरला. काय केलं आपण, ट्रायंगलची थेरम वापरली 180 वाली. ओके, आता अगेन मला हा दिसतोय लिनियर पेअर, बघा हा लिनियर पेअर आहे बाळांनो, हा लिनियर पेअर आहे ज्याची टोटलिंग किती असते, 180 असते, त्यातले 70 याने खाल्ले म्हणजे इथे असणार 110. झालं, आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला बाळांनो. ओके, सो एकदम सिंपल केसमध्ये आपण हा क्वेश्चन लिहून काढूया आता स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, बघूया कसं होतंय ते आता. ओके, आधी आपण गिवन डेटा लिहून घेऊया. व्हॉट इज गिवन? गिवन अँगल BAD is equal to 70 degree. Also, angle DER is given as 40 degree. Now, आता बघा बाळांनो, लाईन AB is parallel to line DE, कॉमा, म्हणजे बघा लाईन AB आणि DE पॅरलल आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, ही वाली AD त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे बाळांनो, AD इज देअर ट्रान्सव्हर्सल अँड लाईन AD is a transversal. Okay, therefore angle BAD must be equal to angle ADE. Okay, का बरं? Because those are alternate angles. Alternate angles. आता अँगल BAD किती आहे बाळांनो, तो 70 डिग्री आहे, म्हणजे अँगल AD तो असणार आहे. ओके, नाव अँगल ADE इज इक्वल टू 70 डिग्री, तोच अँगल आहे आपला RDE. आता सर हे काय नवीन, बघा बाळांनो त्याच अँगलचं नाव आहे, हा जो अँगल ADE आहे तोच आहे अँगल RDE, आपण फक्त नाव बदलतोय पण अँगल तोच म्हणतोय आपण 70 डिग्री. सो ह्याला आपण 1 असं म्हणूया. ऑलराईट, चलो आता पुढे जाऊया आपण. RDE झाला आपला. आता वी नो दॅट, आता आपण एक थेरम वापरूया. वी नो दॅट द sum of all angles in a triangle is 180 degree. म्हणजे सगळ्या ट्रायंगल मधल्या जितके अँगल्स आहेत, 3 अँगल्स, त्यांची टोटल किती असते, 180 असते. सो सध्या आपण हा ट्रायंगल बघतोय बाळांनो, हा बघा, ऑलराईट, DRA वाला. सो देअरफॉर अँगल RDE म्हणजे कोणता बाळांनो, RDE कोणता सांगा बरं, RDE हा RDE प्लस अँगल DRE म्हणजे कोणता बाळांनो, हा अँगल, प्लस अँगल DER म्हणजे कोणता, तर हा 40 वा, हा, इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा RDE ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे इक्वेशन 1 मध्ये. ओके, तर ती व्हॅल्यू आपण पुट करूया 70 डिग्री. DRE म्हणजे कोणता बाळांनो, हा वाला अँगल, ह्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती नाहीये तर आपण तो सेम ठेवूया, अँगल DRE. आणि DER तर गिवन आहे 40 डिग्री, DER 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. कळतंय? सो काय करतोय आपण, ट्रायंगलचे तीनही अँगल जर आपण ऍड केले तर व्हॅल्यू किती असते, 180. ते आपण इथे लिहून घेतलं आणि गिवन अँगल्सची आपण व्हॅल्यू पुट केल्या. आता 70 + 40 किती झाले, 110 झाले. हा अँगल आपण सेम ठेवला, DRE सेम ठेवला, प्लस 70 + 40 हा 110 घेतला आपण, इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल DRE, आता बघा बाळांनो, हा जो 110 आहे तो साईड चेंज करून निगेटिव्ह बनणार आहे. सो 180 डिग्री मायनस 110 डिग्री. सो देअरफॉर अँगल DRE इज इक्वल टू 70 डिग्री.
सो आपल्याला ही एक व्हॅल्यू मिळाली 70 डिग्री वाली. DRE जे काही विचारली तरी बाळांनो DRE फाइंड करा असं, ते आपण फाइंड केलं. DRE हे आपण फाइंड केलं. आता आपल्याला हवा आहे ARE. बघा बाळांनो आपल्याला हा DRE मिळालाय. आता आपल्याला ARE फाइंड करता हा वाला. हे तर लिनियर पेअरवाले अँगल आहेत. ओके, त्यांची टोटल 180 असणार आहे. मग लिहूया. नाव अँगल ARE प्लस अँगल DRE is equal to 180 degree. ये कहां से आया सर? एंगल्स इन लीनियर पेयर, बिकॉज दोज आर एंगल्स इन लीनियर पेयर. ओके, देअरफॉर आता अँगल DRE किती आहे मला आपल्याला 70 आहे. ह्याला मी 2 म्हणतो, मग 2 म्हणतो. सो DRE च्या जागी मी 70 म्हणतोय. आणि अजूनही मला ARE माहित नाही आहे, तुम्ही सेम ठेवला. अँगल ARE इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरनं? फ्रॉम इक्वेशन नंबर 2. Therefore, angle ARE is equal to हा 180 मी सेम ठेवतोय 180 आणि 70 जो आहे तो साइड चेंज करून निगेटिव्ह बनणार आहे 70 डिग्री. Therefore, angle ARE is equal to 110 डिग्री. सो हे आपल्याला क्वेश्चन 2चं आन्सर मिळालं. झालं. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करून घेतलं क्वेश्चन नंबर 6. ओके, चला आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7.